दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आले होते। या कार्यक्रमाच्या वेळेस सर्वांनाच अचंबित करणारे एक दृश्य दिसून आलं, कारण विरोधक आणि सत्ताधारी इथे व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले होते। तर याच कार्यक्रमात सत्कार करताना निवेदकांना नेत्यांनाच दाखवावं लागत होतं की कोणाचा सत्कार आधी करायचा आहे। तर त्याचं झालं असं की कोल्हापूरच्या शिरोळमधील निमशिरगाव येथे एक कार्यक्रम होता। स्वातंत्र्य सेनानी श्री पी.बी. पाटील निमशिरगाव विकास सोसायटीच्या नूतन इमारत उद्घाटन नामकरण सोहळ्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे निमशिरगावात मंगळवारी आले होते। या कार्यक्रमात सुरुवातीला शरद पवार यांचा सत्कार झाला आणि त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले खासदार धैर्यशील मानेही उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे सत्कार सुरू असतानाच आमदार सतेज पाटील यांचा आग्रह होता की जयंत पाटील यांचा सत्कार आधी व्हावा, तर जयंत पाटील यांचा आग्रह होता की सतेज पाटील यांचा आधी सत्कार करण्यात यावा। या खुनवाखुनवीमध्ये निवेदक पण गोंधळले आणि सत्कार करणारेही। याच वेळेला खासदार धैर्यशील माने यांनी पुढचा मागचा काही विचार न करता सत्काराची शाल थेट जयंत पाटील यांच्या गळ्यात घालून ते मोकळे झाले आणि उपस्थितांमध्ये या कृतीनं एकच हशा पिकला। माननीय आमदार जयंत पाटील साहेब, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र यांचा आम्ही इथं सत्कार करत आहोत। मी विनंती करते माननीय श्री सुदर्शन पाटील राबागे यांना। माननीय जयंत पाटील साहेबांचा इथं सत्कार होतोय। आधुनिकतेच्या युगात शेतीला आला जीव, हिरवाईने नटू लागली शेतीची शिव, असं ज्यांच्याविषयी म्हणावं। परंतु हा सत्कार सोहळा पाहून सगळेजण घडीभर का होईना मनसोक्त हसले इतकं खरं, पण मानेंनी पुढे सरसावून केलेली कृती पाहून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ते आतापासूनच आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतायत का, अशी चर्चाही रंगलेली आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी। सत्कार होतोय। आधुनिकतेच्या युगात शेतीला आला जीव, हिरवाईने नटू लागली शेतीची शिव,